अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल तालुक्यातील सोनाळी परिसरात वन्य प्राण्यांच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रविवारी आनंदा तापेकर यांच्या शेतातील घराच्या गोठ्यात बिबट्या सदृश प्राण्याने केलेल्या हल्ल्यात 3 शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत। या घटनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व पंचनामा केला। सोनळी येथील आनंदा तापेकर यांचे शेतात घर असून लगतच गोठा आहे। नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या, मात्र पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्या सदृश प्राण्याने अचानक हल्ला चढवला। सकाळी तापेकर गोठ्यात गेले असता 3ही शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या। या हल्ल्यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पंचनामा केला। पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले आहे। यावेळी पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोनाळी परिसरात अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट आहे। जंगले नष्ट होत असल्याने वन्य प्राणी मानव वस्तीत येत आहेत। बिबट्या सदृश प्राण्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू झाला। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। वन विभागाने केवळ पंचनामा न करता पीडित शेतकऱ्याला तातडीने आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।